आपल्या बॅचेस. त्या सेमीच्या बॅचमध्ये हा लेसन संपलाय. मग जर आपल्या बरोबर सेमीची बॅच असेल तर मग मला फक्त रिकॅप हवाय तुमच्याकडनं की हे सगळं आपण डिस्कस केलंय का. नाहीतर नवा धडा तर आपला आता सुरू होईलच. हा संपला की नवा धडा येणारच. तर तुम्हाला तुमच्या समोर आता शेअर करते. पिरियॉडिक क्लासिफिकेशनचा आपण एकदा पीपीटी बघूया आणि त्याच्यानंतर त्या धड्याला आपण जे डिस्कस केलं होतं त्याचा जो शेवट होता तो डिस्कस करूया. कारण त्याच पिरियॉडिक प्रॉपर्टीज आहेत ज्या इम्पॉर्टंट आहेत, ज्या आपल्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलने हा लेसन संपतो. तर तिथे आपण जाऊया आणि थांबूया. तर ते झालं असेल तर ते क्विक रिवाइज करूया आणि नवा धडा सुरू करूया. व्हॉट्सअप बरोबर की नाही बघा. तर आपल्या पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये आपण काय काय डिस्कस केलं होतं. आपण सुरुवात केली होती हिस्ट्री पासून, की हिस्ट्रीमध्ये खूप सारे जेव्हा हिस्ट्रीमध्ये म्हणजे इतिहासामध्ये जेव्हा एलिमेंट्सचा अभ्यास सुरू झाला तेव्हा जे काही अवेलेबल एलिमेंट्स होते 25 एलिमेंट सुरुवातीला जे अवेलेबल होते 18 सेंचुरी मधली गोष्ट आहे, 200 वर्षापूर्वीची गोष्ट. तर त्यावेळेला लोकांसमोर जे जे काही ऑप्शन होते 20-23 एलिमेंटची नावं जी काही होती ती त्यांनी त्यांच्या पद्धतीने लावली. सिम्पल ट्रेंड होता की त्यांच्या वजनाप्रमाणे त्यांना इन्क्रीजिंग ऑर्डर चढत्या क्रमाने लावायचं. आणि ह्यामधला सगळ्यात पहिला जो ऑप्शन होता तो होता डॉबेर-नायर्स ट्रायड. तर त्याने त्याचे जे ट्रायड्स अरेंज केले होते त्याच्यामुळे त्याने ऍटमिक नंबर न घेता ऍटमिक मास नंबर ही कन्सेप्ट बघितली होती. आणि ऍटमिक मास नंबर हीच कन्सेप्ट सुरुवातीला होती. ऍटमिक नंबर खूप नंतर कधीतरी लोकांच्या लक्षात आलं. तर ऍटमिक मास नंबर मध्ये काय असतं, वजन असतं. तर पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटच्या वजनाची सरासरी म्हणजे एव्हरेज इज इक्वल टू द ऍटमिक मास नंबर ऑफ द सेंट्रल एटम, असं त्याचं ऑब्झर्वेशन होतं. त्याने 3 एलिमेंट्सचे ग्रुप केले होते, त्याला ट्रायड्स म्हणतात. पण ह्या त्याच्या ज्या क्लासिफिकेशन मध्ये खूप साऱ्या गोष्टी राहून गेल्या कारण सगळे एलिमेंट्स त्याच्यात नव्हते. शिवाय सगळ्या एलिमेंट्स मध्ये हा काही ट्रेंड नाहीये की सगळ्यांचाच एव्हरेज सेम येईल असं वगैरे नाही. सो हा काही रूल नव्हता. मग नंतर न्यूलँडचा ऑक्टेव्हचा रूल आला. ऑक्टेव्ह म्हणजे सेट ऑफ 8, ग्रुप ऑफ 8. जसे की आपले म्युझिकचे नोट्स असतात तसे त्याने त्यांना एलिमेंट्सना ग्रुप ऑफ 7 आणि 8वा पहिल्याच्या खाली असे लावले. सो त्याच्यामध्ये त्याच्या आसपास जे काही एलिमेंट्स होते त्या सगळ्याचं क्लासिफिकेशन झालं. पण त्यात खूप साऱ्या गोष्टी वरखाली झाल्या, गोंधळ झाले की नवीन आलेल्या एलिमेंट्सला त्याच्यात जागा नव्हती. एका ग्रुपमध्ये 2 आले होते, मेटल्सच्या खाली नॉन मेटल्स आले होते. असं खूप सारं उलट सुलट त्याच्यामध्ये झालं. मग मेंडलीवचा पिरियॉडिक टेबल आला. मेंडलीवची स्टोरी मी तुम्हाला सांगितली होती. त्याने त्याच्या पत्त्यांच्या स्वतःच्या पत्त्यांचा कॅट बनवला होता. त्याच्यामध्ये हे सगळे एलिमेंट्सची नावं टाकली होती. तर त्याच्यातनं त्याने जेव्हा ते पत्ते रिअरेंज केले तेव्हा त्याच्यासमोर जे आलं ते होतं मेंडलीवचं पिरियॉडिक टेबल. हे किती फॅन्टॅस्टिक होतं ते आपण डिस्कस केलं होतं. त्यातल्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी काय आहेत त्या आपण डिस्कस केल्या होत्या. आणि त्याच्यानंतर आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबलवरती आलो होतो की मॉडर्न पिरियॉडिक टेबल काय आहे. तर मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये सगळ्याच्या सगळ्या एलिमेंट्सना स्पेसिफिक ग्रुप आणि ब्लॉक्स असं ठेवले. म्हणजे ग्रुप्स आणि पिरियड्स याच्यामधनं जे काही ब्लॉक्स तयार होतात ते प्रत्येकाला एक घर दिले. सो लाईक वाईज वी हॅव 118 एलिमेंट्स. टोटल 118 एलिमेंट्स या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये आहेत. एका सिस्टीम मध्ये ते लावलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे कोपरा जो दिसतो तो आहे एस ब्लॉक. इथे आहे पी ब्लॉक एलिमेंट्स. सो हा ह्याचा पूर्ण पार्ट आहे की देर आर ब्लॉक्स फॉर द एलिमेंट्स. एस ब्लॉक मध्ये सगळे अल्कली मेटल्स आणि अल्कलाईन अर्थ मेटल्स. ग्रुप 1, ग्रुप 2 हे सगळ्यात सुपर रिएक्टिव्ह मेटल्स आहेत. ट्रान्झिशन ग्रुप डी, त्याच्यामध्ये ग्रुप 3 पासून ग्रुप 12 पर्यंतचे 10 ग्रुप येतात. तर ह्याच्यामध्ये सगळे ट्रान्झिशन म्हणजे हळूहळू बदल होत जाणारे ट्रान्झिशन फेज मध्ये. जसं की तुम्ही बघितलं असेल इव्हॉल्युशनच्या पण ॲक्वेटिक आणि टेरेस्ट्रियल म्हणजे जलचर आणि भूचर ह्यांच्यामध्ये उभयचर आहेत. तो उभयचर हे कोण आहेत, त्या दोघांचेही गुणधर्म असलेले आहेत. सो ते एक ट्रान्झिशन आहे. ट्रान्झिशन म्हणजे बदल, हळूहळू होणारा बदल. ठीक आहे. सो एस ब्लॉक मध्ये सगळ्याचे सगळे मेटल आहेत आणि पी ब्लॉक मध्ये नॉन मेटल्स आहेत. तर मेटल टू नॉन मेटल असा जो ब्रिज बांधणारे आहेत ते आहेत डी ब्लॉक एलिमेंट्स. It's a group of 10. In every period, you will find that there are 10 elements in every period belonging to the D block. मग हे डी ब्लॉकच्या पुढे थोडेसे मेटल्स येतात आणि मग नंतर येतात मेटलॉइड्स. देर आर ओनली 7 मेटलॉइड्स इन द पिरियडिक टेबल. ह्या 7 मेटलॉइड्सचं प्रॉपर्टी काय आहे, दे आर लाईक मेटल्स अँड लाईक नॉन मेटल्स. दे आर नॉट लाईक मेटल्स, दे आर नॉट इव्हन लाईक नॉन मेटल्स. या दोघांच्या मधले आहेत. They have few properties like metals and few properties like non-metals that we can say.
ठीक आहे. मग हे झाले आपले मेटलॉइड्स आणि त्याच्या पुढे जे आहेत ते सगळे आहेत नॉन मेटल्स. सो दिस इज दी पिरियॉडिक क्लासिफिकेशन फ्रॉम मेटल्स to non-metals. From left to right, as we go slightly and gradually, we go from metals to non-metals, right? Now, if you go from up to the down, वरून खाली आलात तर काय बदल होतात? Obviously, the period, there are 7 periods and 18 groups. Groups म्हणजे उभ्या पट्ट्या, periods म्हणजे आडव्या पट्ट्या. There are 7 periods and 18 groups. Groups आपण आता बघितले. Metals to non-metals हे सगळे ग्रुप्स असतात. बट इफ यू गो अप टू डाऊन म्हणजे वरून खालपर्यंत गेलं तर यू विल बी गोइंग फ्रॉम दी पिरियड नंबर 1 टू पिरियड नंबर 7. पिरियड नंबर 1 मध्ये आहे हायड्रोजन. हायड्रोजन इज नॉट द पार्ट ऑफ फर्स्ट ग्रुप. तो अल्कली मेटल नाहीये. इट इज अ स्पेशल एलिमेंट बिकॉज इट इज द फर्स्ट एलिमेंट. आणि त्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कधी 1 सारखे ते कधी 7 सारखे. जे कन्फ्युजन मेंडलीव्हला होतं ते अजून पण आहे. बट स्टील हायड्रोजन इज द व्हेरी फर्स्ट. त्याचा पहिला नंबर आहे. सो इट इज केप्ट ऑन द फर्स्ट प्लेस इन द पिरियडिक टेबल. तो वेगळा आहे. तो ह्या सगळ्यांमधला नाहीये. ठीक आहे. अँड टू बी व्हेरी specific about hydrogen, it is the most abundant gas or most abundant element in the entire universe. संपूर्ण युनिव्हर्स मध्ये, युनिव्हर्स म्हणजे विश्वामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये जो दिसतो तोच हा हायड्रोजन आहे. ठीक आहे. सो तो खूप स्पेशल आहे आणि तो खूप रिएक्टिव्ह आहे. तो वेगळाच आहे म्हणून त्याला पहिल्या याच्यामध्ये टाकलंय. नाव if you go from first period to second to third to fourth, every period will keep on adding one extra shell to the atomic structure. हायड्रोजनच्या शेलमध्ये एक न्यूक्लियस आहे, त्याच्या बाजूला एकच शेल आहे. पहिलं एकच ऑर्बिट आहे, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन मॅक्झिमम येऊ शकतात. हायड्रोजनकडे एक आहे, पण त्याच्या आयुष्यातला वाव म्हणजे ज्याच्याकडे बघून त्याला त्याचे ड्युप्लेट कम्प्लीट करायचं तो समोरच असतो. तो असतो हेलियम. सी हायड्रोजनच्या बरोबर समोर आहे की नाही हेलियम, त्याचं सगळं लक्ष हेलियम. मला याच्यासारखं व्हायचं. लाईकवाईज हायड्रोजन हॅज 1 इलेक्ट्रॉन. इट कॅन टेक 1 इलेक्ट्रॉन अँड कम्प्लीट इट्स ड्युप्लेट. बरोबर. सो याच्यासाठीची केस हेलियम. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम, फ्रॅन्शियम हे सगळेचे सगळे जे खालचे आहेत दे आर इन टू दी फर्स्ट ग्रुप. दे आर अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्स व्हेरी स्ट्रॉंग मेटल्स. ठीक आहे. पण लिथियमच्या कॉन्फिगरेशन मध्ये, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये फर्स्ट शेल, सेकंड शेल 2 शेल आहेत. सोडियमच्या 3 शेल आहेत. पोटॅशियमच्या 4 शेल आहेत. रुबिडियमच्या 5 शेल आहेत. हे मी न बघता पण सांगते का, कारण तिथे मला पिरियडचे नंबर दिसतात. आय विल शो यू द पिरियडिक टेबल ऑन दी बिग स्क्रीन फ्रॉम अवर बुक. त्याच्यामध्ये चांगलं मोठं पिरियडिक टेबल आहे. तो आपण तेच बघूया. आपल्या डोळ्यात ताण कशाला करून घ्यायचा. मेंडलीवचं मी काही आता रिपीट करणार नाहीये, ते आपण खूपदा बोललोय आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे. पण मग ते सुरू झालं की ते again the same thing we keep on talking about. We have to revise and we have to go further for the next part of the lesson, that is the modern periodic table. ठीक आहे. तर बघा आता इथे नंबर ते मी टाकून देते. कोणी हँड रेस केलाय का? बोलायचं असेल बोला बोला. वाह, कोणीतरी बोलायचं. लक्षात ठेवण्यासाठी सोपा सांगा ना. तेच करते. सांगते 4, 5, 6 आणि 7. बघा आता मी ते जे लिहिलं ना 1 to 7 हे त्याचे पिरियड्स आहेत. पिरियड नंबर हा आहे फर्स्ट ग्रुप. हा आहे 18 ग्रुप. हे 1 ते 18 उभे आहेत. नंबर्स पण लक्षात ठेवा. आडवे पण पिरियडचे नंबर लक्षात ठेवा. 1 to 7 पिरियड्स, 1 to 18 ग्रुप्स. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, हायड्रोजनच्या मी तुम्हाला कॉन्फिगरेशन काढून दाखवते. हायड्रोजनचं कॉन्फिगरेशन कसं आहे, न्यूक्लियस आहे आणि त्याच्या बाजूला एकच शेल आहे. बरोबर. अँड हायड्रोजन हॅज जस्ट 1 इलेक्ट्रॉन. लिथियमचे हा जो माझा नंबर आहे प्रत्येक एलिमेंटचा, हा आहे त्याचा ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबर म्हणजे काय आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स और नंबर ऑफ प्रोटॉन्स. आता पिरियडिक टेबल मधल्या मेंडलीवच्या पिरियडिक टेबल पर्यंतची आपली गोष्ट जी होती दॅट वॉज अबाउट दी ऍटॉमिक मास नंबर, राईट. बट मॉडर्न पिरियडिक टेबल कन्सिडर्स ऍटॉमिक नंबर इज द फंडामेंटल प्रॉपर्टी. हे आपण मगाशी बोलायला विसरून गेलो. नाव लेट अस टॉक अबाउट इट. वरपर्यंत मेंडलीव पर्यंत सगळ्या सायंटिस्टने काय विचार केला होता की वजन हे खूप इम्पॉर्टंट आहे.
सगळ्या एलिमेंट्सना वजनाप्रमाणे लावलं होतं. मग वजनामुळे खूप सारे प्रॉब्लेम पण आले. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मेंडेलिव्हच्या बाबतीत घडली, कारण त्यानेच सगळ्यांचं क्लासिफिकेशन केलं होतं. खूप चांगलं टेबल बनवलं होतं. पण आयसोटोप्स आले. बरोबर, एकसारखं वजन असलेल्या एलिमेंट्सना पूर्णांक म्हणजे दे आर नॉट इन फ्रॅक्शन्स, ते डेसिमल मध्ये नाहीयेत, असे नंबर्स तुम्ही कसं सांगणार? एकसारखं वजन असेल, 2 मुलं आहेत माझ्या वर्गामध्ये, 25-25 किलो, पुढे कोण उभारेल मागे कोण उभारेल, कसं डिसाईड करायचं? त्याला काही अर्थ नाहीये, कारण वजन सारखी होती ना. अशा एलिमेंट्सना कुठे कोणाला पुढे कोणाला मागे हे कसं लावायचं हे कळलं नव्हतं. अशा खूप साऱ्या प्रॉब्लेम्स मधनं जेव्हा एक्स-रे ट्यूबचा अभ्यास सुरू केला होता, हेनरी मोझली वॉज द सायंटिस्ट अँड ही वॉज वर्किंग ऑन द एक्स-रे ट्यूब्स. दॅट टाइम ही अंडरस्टूड दॅट protons are important to impart the properties to the elements. Protons are equal to electrons and that is the atomic number. आणि तिथून पूर्ण पिरियोडिक टेबल बदललं. ओनली वन थिंग चेंज्ड अँड इट रिझॉल्व्ड ऑल द प्रॉब्लेम्स. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं आपण आता? ॲटॉमिक नंबर्स आपण इम्पॉर्टंट धरतोय, ॲटॉमिक मास नंबर नाही. दोघांमधला फरक लक्षात आहे तुमच्या? ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय? कोणतरी मला पटकन सांग, तोपर्यंत मी लिथियमचं स्ट्रक्चर काढते. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? कोण सांगेल? ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय? कोण सांगेल? कोणतरी पटकन बोलायचं, त्याच्याशिवाय मी पुढे काय सांगणारच नाहीये. ते आपण 8वी पासून बोलतोय. चुकलं तरीही चालेल, पण सांगायचंय. हॅलो मॅम, बोला. मी सांगायचं ट्राय करते. चालेल. एलिमेंटचा जो नंबर असतो ना, नाही, एलिमेंटला जितके ऍटम्स असतात ना, तोच नंबर असतो त्याला. फॉर एक्झाम्पल, हायड्रोजनला फर्स्ट नंबर आहे आणि त्याला एकच ऍटम आहे. इलेक्ट्रॉन काय माहिती? मॅम, मी ॲटॉमिक मास नंबरचं सांगायचं ट्राय करू का? सांगा. मॅम, एखाद्या आयटमचं वजन म्हणजे ॲटॉमिक मास नंबर. शाबाश. पण वजन कसं काढणार तुम्ही? सॉरी मॅम, ते नाही माहित. मॅम, आता मला सांगा, तुम्हाला मी प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन हा, करून ॲटॉमिक मास नंबर काढता. बरोबर. तुमचं नाव सांगा मला. अनुष्का. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन वाली अनुष्का आहे का? हो. अनुष्का, व्हेरी गुड. तुला स्टार. आणि बाकी ज्यांनी कोणी कोणी मला आता उत्तरं सांगितली, तुमची नावं सांगा मला पटकन. दर्शना मॅम. दर्शना. अजून? तन्वी. तन्वी. तुम्हाला पण दोघींना स्टार. काय विचारा? तुम्हाला जे लक्षात होतं ते तुम्ही सांगितलं. बरोबर. आता पूर्ण केलं कोणी? अनुष्काने पूर्ण. ऐका, शेवटच्यांदा सांगते. ह्याच्या पुढे मी हे सांगणार नाही, कारण ह्या धड्याचा रेफरन्सच येणार नाही. याच्या पुढे आपण दुसऱ्या गोष्टी बोलू. हे आपण 8वी पासून बोलतोय. लक्षात ठेवा, एक कोणतंही ऍटम घ्या. ऍटमचं मी हे मध्ये काढलं न्यूक्लियस. हे न्यूक्लियस आहे. हे त्याच्या बाजूला मी काढले त्याचे शेल्स. म्हणजे काय? कक्षा. आणि मध्यभागी काय आहे? केंद्रक. बरोबर. आता ह्या स्ट्रक्चरच्या मध्ये समजा मध्यभागी मी लिहिलं आहे 2 प्रोटॉन, 2 न्यूट्रॉन. ठीक आहे. आणि पहिल्या शेलमध्ये मी काढले 2 इलेक्ट्रॉन. पुढची शेल काढली, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन नाही आहेत. समजा ह्याच्यामध्ये आहे 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन. इथे 2 लिहिले बरं का, दिसत नसेल, छोटस लिहिलं. 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन. हे लोक कुठे बसलेत? न्यूक्लियसच्या आतमध्ये बसलेत. न्यूक्लियस मध्ये सगळं वजन असतं. यांचं वजन तुम्ही जेव्हा ऍड कराल तेव्हा तुम्हाला टोटल वजन मिळेल, जे येईल 4. प्रोटॉन मध्ये चार्ज आहे पॉझिटिव्ह.
जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. तो 2 प्रोटॉन असेल तर इलेक्ट्रॉन्स किती असतील? 2 इलेक्ट्रॉन असतील. मग हा काय आहे त्याचा ऍटॉमिक नंबर. ह्याला आपण लिहितो Z. हा आहे ऍटॉमिक मास नंबर. याला आपण लिहितो A. ठीक आहे. आता समजा मी ह्या एलिमेंटला ह्याचं जे काही मला इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलंय, या एलिमेंटला मी एक्स म्हटलं. मला माहिती नाही हा एलिमेंट कोणता आहे. एक्स एलिमेंट आहे हा. ह्याचं वजन मी लिहिणार वरती. इट इज 4x2 असा हे लिहिण्याची पद्धत आहे. 2 त्याचा ऍटॉमिक नंबर, 4 त्याचा ऍटॉमिक मास नंबर. 4 - 2 करा, तुम्हाला काय मिळतात? नंबर ऑफ न्यूट्रॉन्स मिळतात. हे काय आहेत? नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. आता तुम्ही मला सांगा की हा कोणता एलिमेंट असेल? 4x2 सांगा बरं जरा आम्हाला. इझिली सांगू शकता, तुमच्या समोरच पिरियोडिक टेबल. असा एलिमेंट शोधा ज्याचा ऍटॉमिक नंबर 2 आहे किंवा ज्याचं वजन 4 आहे. मॅम हेलियम. शाबाश. पुढे सांगितलं. दर्शना मॅम. शाबाश दर्शना, व्हेरी गुड. बघा मी तुम्हाला काय करते आता, प्रश्न विचारते, कारण हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेले. हे खूप बेसिक आहे आणि ह्याच्यामध्ये खूप गोंधळ होतो, मला पूर्ण अंदाज आहे. कारण काय होतं माहितीये का, आपल्या डोक्यात एकदम सगळ्या गोष्टी जातात आणि मग कळतच नाही की कशाचं कनेक्शन काय होतं. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत एकामागे एक अशा लिंक्ड आहेत. जसं आपण सिरियल बघतो की नाही, सिरियल तुम्ही बघितलं असेल, सिरियल पहिला एपिसोड, दुसरा एपिसोड, किती बकवास असतं ते, चालू राहतात 4-4, 5-5 वर्ष, पण कालचा एपिसोड आणि आजचा एपिसोड कनेक्टेड असतो की नाही. तसंच हे सगळं. आपण ऍटॉमिक स्ट्रक्चर सुरू केलं होतं 8वीला. 9वीला आपण त्याचं ऍटॉमिक मास, ऍटॉमिक रेडियस वगैरे सगळं बघितलं. 10वीला आपण आता त्याचं एवढ्या सगळ्या एलिमेंटचं एकत्र अभ्यासात बघतोय की पिरियॉडिक टेबलमध्ये येतं काय. बरोबर. आता बघा ह्याच्यामध्ये काय चाललंय. ह्या स्ट्रक्चरमुळे मला हे समजलं की हा एलिमेंट कोणता आहे. बरोबर. याचं वजन समजलं, किती आलं? 4. ह्याचा ऍटॉमिक नंबर समजला, जो किती आला? 2. त्या ऍटॉमिक नंबर काय होता? इलेक्ट्रॉन किती होते? 2. तोच ऍटॉमिक नंबर होता, कारण जेवढे इलेक्ट्रॉन आहेत तेवढेच प्रोटॉन असतात. कोणताच ऍटम हा इलेक्ट्रिकली चार्ज नसतो, त्याच्यामध्ये ना पॉझिटिव्ह चार्ज आहे ना निगेटिव्ह चार्ज. एक मिनिट हा. येस. सो आपण जे बघत होतो हे आपल्या ऍटॉमिक स्ट्रक्चरच्या पूर्ण डिस्कशनचं रिव्हिजन होतं. आपण हे 8वी पासून बघितलंय की हा हे त्याचं वजन असतं आणि ऍटमचं वजन ऍटॉमिक मास नंबरच असतं. तिने बरोबर सांगितलं अनुष्काने की इट इज ऍडिशन ऑफ प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आणि दे आर इनसाइड द न्यूक्लियस. सो टोटल वेट ऑफ द न्यूक्लियस इज द वेट ऑफ द ऍटम. सोप्या भाषेत तुमचं वजन किती असं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय सांगाल? माझ्या हाडांचं वजन, माझ्या स्किनचं वजन, माझ्यामध्ये रक्त जे जे काही आहे, लिम्फ बिम्फ सगळे लिक्विड जे काही त्या सगळ्याचं वजन टोटल केलं की माझं वजन येतं. बरोबर. मग तेच तर आहे ना प्रोटॉनचं आणि न्यूट्रॉनचं वजन. एक मिनिट हा. ओके. हा, तर आपलं वजन म्हणजे आपण काय सांगतो, माझं एकत्र वजन. पण त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या फॅक्टर्सचं वजन ऍड केलेलं असतं की नाही. तसंच ऍटमचं वजन म्हणजे काय आहे? ऍटमचं वजन. पण ऍटम मध्ये वजन देणारी वस्तू काय आहे? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉनला वजनच नाहीये ना, मग त्याचं वजन का ऍड करायचं? दॅट इज नेग्लिजिबल. देर इज नो पॉइंट इन ऍडिंग दॅट वेट. सो आपण काय करतो, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं वजन एकत्र करतो. जसं आपल्या पूर्ण अस्थि आणि आपल्या पूर्ण मांसाचं वजन एकत्र केलं की काय होईल? आपलं वजन. बरोबर की नाही. तर अशा पद्धतीने ऍटमचं स्ट्रक्चर मध्ये आपण काय बघितलं की ऍटॉमिक नंबर आणि हा ऍटॉमिक मास नंबर या दोघांमुळे त्या एलिमेंटची आयडेंटिटी आपल्याला कळते.
आता ह्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये आता परत आपल्या टॉपिककडे येऊया, पिरियॉडिक टेबलच्या. हे सगळं तुम्हाला क्लिअर झालं, आता लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये हे विसरायला असं करू नका, कारण आपल्या पुढच्या सगळ्या गोष्टींमध्ये हे रेफरन्स येतील आणि तुम्हाला 11वी-12वीला पण हे नक्की येईल जर सायन्स घेतलं तर. काय घेणार तुम्ही? सायन्स घेणार का? घेऊ शकता, मी सायन्स चांगली गोष्ट. घेणार आहे मॅम. गुड. मग हे तुम्हाला येणार. मग तुम्हाला रात्रभर केमिस्ट्री घाबरवणार. त्याच्यामुळे त्याच्याऐवजी आत्ताच हे लक्षात ठेवा. बेसिक क्लिअर असतील तर काहीही गोंधळ होणार नाही. ठीक आहे. बघा आता आपण बघत होतो हे. अरे कुठे असं कसं झालं रे? मला इकडचा पार्ट थोडा दाखवायचा होता, पण एवढंच आहे. बघा आता बघा, पहिला पिरियड आहे. द फर्स्ट पिरियड हॅज ओनली 1 शेल. सेकंड पिरियड हॅज 1 and 2 शेल्स. दिसल्या? 2 डॉट. थर्ड याच्यामध्ये 1, 2 and 3 शेल्स. लाईकवाईज 7th शेल म्हणजे हा 7th ग्रुप आहे. ह्याच्या ऍटम्स मध्ये एवढ्या शेल्स आहेत, बिकॉज दॅट इज इन द 7th पिरियड. लुक ॲट द पिरियड नंबर 7. 7th पिरियड 7 वेगवेगळ्या रिंग्स असतील, त्या एकावर अशा 7 रिंग्स आहेत. सो दे आर बिग मॉलिक्युल्स. नाउ periodic trend, if you look at the elements in the periodic table, if you go up to down, the atomic size increases. वाढणारच की नाही? सिंपल आहे बघा. एक न्यूक्लियस, त्याच्याभोवती एक शेल, त्या एक शेलच्या भोवती दुसरी, त्याच्याभोवती तिसरी, त्याच्याभोवती चौथी, असं करता करता ते आपोआप वाढतंय, बिकॉज यू आर इन्क्रीजिंग द नंबर ऑफ शेल्स. सो दॅट इज अ नॅचरल ग्रोथ, ऑर्गॅनिक ग्रोथ. When you go up to down, it's a natural growth as you are adding the number of shells in the atom. So वरून खाली जाताना काय होतं? ऍटमची साईज वाढत जाते. इफ यू गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, काय होतं? ऍटमची साईज कमी होत जाते. का बरं असं होतं? सिंपल आहे बघा. हा आहे लिथियम आणि त्याच्या रांगेतला आहे फ्लोरीन. लिथियम हा सुखी प्राणी होता. का बरं? त्याच्या फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. मी इथे लिथियम काढते. आता हे 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि तिसऱ्या शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. हा एक इलेक्ट्रॉन तो देऊन टाकतो, कारण तो काय आहे? मेटल आहे. मेटल, अल्कली अर्थ मेटल. हा इलेक्ट्रॉन दिला की तो ड्यूटेरियम, म्हणजे लिथियम बिकम्स लाईक हेलियम. त्याचे 2 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये येतात. ड्यूटेरियम नाही, सॉरी, ड्युप्लेट. त्याचा तो कम्प्लीट करतो आणि तो काय होतो? स्टेबल होतो, कारण हा खूप छोटा आहे. तर तो एक इलेक्ट्रॉन देऊन वरच्या एलिमेंट सारखा ट्राय करण्याचा प्रयत्न करतो. आता त्याचं स्ट्रक्चर जर आपण असं काढूया, हे त्याचं आहे न्यूक्लियस आणि त्याची फर्स्ट शेल, ह्यात 2 इलेक्ट्रॉन आहेत, आणि ही त्याची सेकंड शेल. हा आहे आपला लिथियम, या सेकंड पिरियड मधला पहिला एलिमेंट. असं करत करत मी आता आले फ्लोरीन वरती. हा आहे फ्लोरीनचा न्यूक्लियस. हे आहे फ्लोरीनची फर्स्ट शेल आणि ही आहे फ्लोरीनची सेकंड शेल. आता गडबड काय होतं? ऍक्च्युली थोडं छोटं काढायला पाहिजे. आणि असंच का सांगते बघा. फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आले, सेकंड शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आला. ऍटॉमिक नंबर 3. मोकळं मोकळं मस्त सुखी आहे. एक मोठं घर आहे, त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, तो पण बाहेर निघून गेला. रिकामी शेल, बिंदास सुखी आयुष्य. फ्लोरीनच्या बाबतीमध्ये पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, एस शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, आउटर मोस्ट शेलमध्ये आहेत 7 इलेक्ट्रॉन. ऍटॉमिक नंबर काय आहे? 9 आहे. म्हणजे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 9. मग 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आता कसं होतं बघा, ह्याच्या न्यूक्लियस मध्ये होते 3 प्रोटॉन. मी इथं वर लिहिते, तिथे जागा निवर 3 प्रोटॉन होते आणि 3 इलेक्ट्रॉन होते. कमी लोक आहेत की नाही? ह्यांच्यामध्ये अट्रॅक्शन आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्हचं जे काही अट्रॅक्शन असतं ते असणारच, कारण की दे आर अपोजिटली चार्ज. न्यूक्लियस मध्ये जे काही पॉझिटिव्ह प्रोटॉन्स आहेत ते बाजूच्या इलेक्ट्रॉन्सला खेचत आहेत. तरी पण कमी आहे ना, पॉवरच कमी आहे. 3 ची पॉवर किती पॉवर असणार? मग त्याच्यामुळे काय होतं? बाहेरचा इलेक्ट्रॉन इझिली निघून जातो. एकच आहे
त्याला स्टेबिलिटी पाहिजे, तो निघून गेला, कारण आतले 3च प्रोटॉन आहेत, बाहेर पण 3च इलेक्ट्रॉन आहेत आणि मोठा आकार. तर ते बाहेरच्या बाहेर निघून गेले. मोठं घर आहे आणि मोठ्या घराच्या वरांड्यातला एक माणूस बाहेर निघून जरी गेला तरी किचन मध्ये पण समजत नाही. सेम सिच्युएशन. पण छोटीशी खोली आहे, खूप लोक आहेत, तिथेच जेवतायत, तिथेच अभ्यास करतायत, तिथेच बोलतायत, तिथेच टीव्ही बघतायत. एवढ्या गोंधळामध्ये एक माणूस जरी घरातला कमी झाला तरी पण लगेच जाणवतं, घर थोडंसं मोकळं मोकळं वाटायला लागतं. आणि कोण बाहेर गेले लगेच विचारतो आपण, कोण कोण कमी आहे घरामध्ये. हे का होतं? कारण की खूप लोक तिथे ठासून भरलेले असतात. आपल्याला समजतं की दाटीवाटीने लोक बसलेत. त्यामुळे काय होतं, या फ्लोरीनच्या बाबतीत लिथियमला काय भरपूर जागा आहे, निश्चिंती आहे त्याच्या आयुष्यामध्ये. फ्लोरीनच्या बाबतीत एक्झॅक्टली उलट आहे. फ्लोरीनच्या न्यूक्लियसमध्ये 9 प्रोटॉन आहे. 9 प्रोटॉन म्हणजे खूप चांगला नंबर आहे. 9 इज अ बिग नंबर. प्रोटॉनपेक्षा 3 प्रोटॉनपेक्षा 9 प्रोटॉन जास्त आहेत की नाही. पॉझिटिव्ह चार्ज जास्त. बाहेर 9 इलेक्ट्रॉन आहेत. 9 आणि 9. चला दुसरं एक्झाम्पल घेऊया. आपण रस्सी खेच खेळतोय. 3 प्रोटॉन 3 इलेक्ट्रॉन एकमेकांना खेचतायत, अपोजिट चार्ज. ठीक आहे. दुसरीकडे 9 प्रोटॉन 9 इलेक्ट्रॉन एकमेकांना अपोजिट चार्ज खेचतायत. शेवटी ते एकमेकांना अट्रॅक्ट होऊन ते आपटून मध्ये पडले, असंच होणार आहे, कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहेत. पण तिघांचा फोर्स वर्सेस 9 लोकांचा फोर्स, विचार करा काय होईल. 3 लोक इकडे 3 लोक इकडे, समान एनर्जी. असं समजा की ही मधली लाईन आहे आणि इकडे रस्सी खेच चाललेली आहे. इकडे जेवढ्या वजनाचे लोक आहेत तिथेच तेवढ्या वजनाचे लोक आहेत. ठीक आहे. इकडे 3 आणि इकडे पण 3. आता काय होईल, हे तिघे एकमेकांना समोर समोर आहेत. इकडे पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह. पण हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अपोजिट असल्यामुळे एकमेकांना आपटतील आणि मध्ये येतील. आपण माणसांचं बोलतोय, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचं बोलत नाही. पण जर इथे 9 आणि 9 लोक असतील तर काय होईल, रस्सीच्या या बाजूला 9 लोक, रस्सीच्या या बाजूला 9 लोक आणि रस्सी खेच चालू आहे. खेचली तर जाणारच नाहीये, कारण ते अपोजिटली अट्रॅक्टिंग इच अदर, त्यामुळे ते एकमेकांना जास्त आपटतील आणि पडतील. इम्पॅक्ट समजलं तुम्हाला? जास्त लोक असल्याचा इम्पॅक्ट आहे. म्हणजेच काय होतं, आतमधून खूप जास्त पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो त्याला खेचतोय. बाहेरून पण खूप जास्त निगेटिव्ह चार्ज आहे, तो पण त्याच्याकडे अट्रॅक्ट होतोय. सो जेवढ्या आतमध्ये प्रोटॉन आहेत जास्त, तेवढेच बाहेर इलेक्ट्रॉन आहेत जास्त, आणि म्हणून तो ऍटम आपोआप श्रिंक झाला, छोटा झाला. खूप लोक बसलेत त्याच्यामध्ये. ज्या खोलीमध्ये 3 माणसं बसलेत त्याच खोलीमध्ये 9 माणसं बसलेत. ती खोली छोटी वाटणार नाही का? एवढ्या लोकांनी ती व्यापलेली आहे, म्हणून इट इज इम्पॅक्ट ऑफ द पीपल इट इज मोर इन द नंबर. यालाच म्हणतात श्रिंकिंग ऑफ द ॲटम. सो वेन यू गो फ्रॉम लेफ्ट टू द राईट, काय होतं, ॲटमची साईज हळूहळू छोटी होत जाते. का? नंबर ऑफ शेल्स तेवढंच आहेत. सेकंड पिरियड आहे ना, सगळ्याच्या सगळ्या एलिमेंट्स मध्ये 2च शेल आहेत. थर्ड पिरियड आहे ना, सगळ्यांमध्ये 3च शेल आहेत. तुम्ही चौथ्यामध्ये जा, सगळ्यांमध्ये 4 शेल आहेत. असं करता करता 7व्यामध्ये जाल, ह्या पूर्णच्या पूर्ण पट्टीमध्ये 7च शेल आहेत. नंबर ऑफ शेल्स फिक्स आहेत त्या पूर्ण पट्टी करता, त्या पूर्ण पिरियड करता तेवढेच पिरियड असणार. हे 100% तेवढेच असणार आहेत कायमच. मग जागा कमी किंवा जागा फिक्स्ड आणि लोक त्याच्यामध्ये वाढत चालली, असं होईल तर काय होईल, दाटीवाटी होईल. आणि हा सगळ्याचा गोंधळ काय होईल, त्यांची साईज कमी होईल, अट्रॅक्शन वाढेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि श्रिंक्स होत जातील ते ॲटम्स. हे कुठपर्यंत होतं? इथपर्यंत, 17 पर्यंत होतं. 18 या सगळ्या जगाच्या पलीकडचे लोक आहेत. जगाच्या पलीकडचे लोक आहेत त्यांना काही फरक पडत नाही. पाऊस पडलाय का, बर्फ पडलाय का, कांदे महाग झालेत का, दूध आटलंय का, काही त्यांना आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कधीच कमी नाहीये. ते जन्मतः इतके श्रीमंत लोक जन्माला आलेत की त्यांना काहीच फरक पडत नाही. इतक्या लहान छोट्या क्षुल्लक गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये बॉदरच करत नाहीत. ते आपल्यासारखे सामान्य लोकांना होत. हे सगळे साधू कॅटेगरी आहे. सगळं त्यांच्याकडे आणि मनाने पण शांत आहेत. एक बंगला झाला की दुसरा पाहिजे, तिकडे पाहिजे, ह्या शहरात त्या शहरात, अशा गोष्टींमध्ये अडकलेले नाही. त्यांच्याकडे ऑलरेडी सगळं आहे. जन्माला ते काय ऑलरेडी सुखी प्राणी, शांत आहेत मनाने. म्हणून यांची साईज ही यांच्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे, कारण हे नोबल गॅसेस आहे. इथपर्यंत गोष्ट कळली तुम्हाला? म्हणजे वरून तुम्ही खाली जाणार तर तुमच्या ॲटमची साईज ही वाढत जाते
लेफ्ट कडून राईट कडे जा तर तुमच्या आयटमची साईज ही कमी होत जाते. आता आणखीन एक प्रॉपर्टी आहे जी खूप इम्पॉर्टंट आहे, ती आहे इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी. त्याच्याकरता मला हे सगळं खोडावं लागेल, खोडून टाकते म्हणजे मला स्वच्छ पान मिळेल. मला खूप काय काय लिहायची सवय आहे, त्यामुळे मी हे सगळं रंगवून टाकते जेव्हा जेव्हा मी तुमच्याशी डिस्कस करते. टॉपिकच तसा आहे, मी काय करू. पण तुम्हाला कळतंय का आपण जे काय बोलतोय ते? येस मॅम. सोपं आहे की नाही? मस्त आहे ना, इंटरेस्टिंग आहे ना हे सगळं. येस मॅम. चला आता बघा, अजून एक प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता तुम्हाला मी एक उदाहरण सांगते. हायड्रोक्लोरिक ऍसिड, HCl माहितीये तुम्हाला? HCl हे एक स्ट्रॉंग ऍसिड आहे. आता HCl ची स्टोरी तुम्हाला सांगते. हे आहे कोव्हॅलेंट कंपाऊंड. कोव्हॅलेंट म्हणजे इलेक्ट्रॉन शेअर करून ते बनतं. हायड्रोजन त्याचा एक इलेक्ट्रॉन देतो आणि क्लोरीन पण त्याचा एक इलेक्ट्रॉन देतो. दोघांनी शेअर केलेत इलेक्ट्रॉन, शेअरिंग झाले. आता सुखी आहेत की नाही हे? जसं की हॉस्टेलची रूम आहे, त्या रूम मध्ये एक हायड्रोजन आला, एक क्लोरीन आला, दोघांनी त्यांचे बेड शेअर केले. पण जेव्हा दोन मेंबर्स मधला एखादा डॉमिनेटिंग असतो, तेव्हा तो दुसऱ्यावरती नकळतपणे अधिकार गाजवायला लागतो. हा क्लोरीन काय म्हणेल, ही रूम आहे ना, ही हॉस्टेलची रूम, एवढी जागा माझी, एवढी तुला ऍडजस्ट करायला लागेल. या वस्तूला हात लावायचा नाही, ते माझं आहे, ते तुला ऍडजस्ट करावं लागेल. आणि हे सगळं त्या हायड्रोजनला करावं लागतं, कारण तो काय आहे, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. याच्यावर येतो डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे छोटासा पॉझिटिव्ह चार्ज, आणि याच्यावरती येतो डेल्टा निगेटिव्ह चार्ज, थोडासा निगेटिव्ह चार्ज. असं का होतं? इलेक्ट्रॉन दोघांनी शेअर केले, पण ते क्लोरीनच्या दिशेने वळले. म्हणजे ही आयडियल केस आहे की हे मध्यभागी असले पाहिजे. पण खरे खरे ते कसे असतात, हायड्रोजन आणि क्लोरीन असं जर आपण इथं काढलं तर इलेक्ट्रॉन्स कुठे असेल, दोन्हीच्या दोन्ही क्लोरीनच्या जवळ. हायड्रोजनचा पण इलेक्ट्रॉन त्याने घेतला, क्लोरीनचा त्याच्याकडे ऑलरेडी होताच, बॉन्डिंग तर केलेलं आहे, पण ते जास्त स्ट्रॉंग आहे क्लोरीनच्या बाजूने. हायड्रोजनकडे आहे, शेअर केले, तुला दिलंय नाही, पण इलेक्ट्रॉन जाणार कोणाकडे शेवटी, क्लोरीनकडे जाणार. असं आपल्या घरात पण असतं. समजा मी आणि माझा भाऊ तुम्हाला सगळ्यांना आता माहिती असेल, मी खूपदा तुम्हाला त्याचं उदाहरण दिलं. आपण आणि आपले बहीण भाऊ जे कोणी आहेत, 2 चॉकलेट आणले. सांगताना सांगतात की मला पण पाहिजे आणि त्याला पण पाहिजे. 2 चॉकलेट विकत घेतात, घरी आल्यावर खातात स्वतःच, त्या भावाला बहिणीला मिळत असते. बरोबर, 2 चॉकलेट पाहिजे, आम्हाला दोघांना पाहिजे. घेऊन यायचे 2 दुकानात, खायचे आपण. दुसऱ्याला सांगायचं काय तुझ्याकरता आणलं होतं, खाल्लं का त्याने? म्हणजेच काय आहे, डॉमिनेशन. मी इथेच झोपणार, तू कुठे झोप. घर त्याचं पण आहे, ह्याचं पण आहे. ऐकतं का कोणी? तो मोठा, जनरली हे मोठ्या मुलांच्या बाबतीत होतं. सगळ्या घरामध्ये तुम्ही बघा, मोठी भावंड जी असतात ती बिचारी हायड्रोजन सारखी असते, समजदार असते. आणि हे हट्टी, आगाऊ, भांडकुदळ, हे सगळे क्लोरीन. ही फॅमिलीच भांडकुदळ आहे. हॅलोजन फॅमिली, त्याला एक्स फॅमिली म्हणतात. हॅलोजन्स, तो ग्रुपच एक्स आहे. ते अतिशय भांडकुदळ लोक असतात. समोरच्याकडनं हिसकावून घ्यायचं, मारायचं, बोचकायचं, त्याला क्लीन करून टाकायचं. जसं की क्लोरिनेटिंग एजंट असतात ना, मी बघितलं असेल, हे सगळेचे सगळे आणि ऍसिड बनवतात. हायड्रोफ्लोरिक ऍसिड डेडली ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्याला माहितीच आहे, हायड्रोब्रोमिक ऍसिड, हायड्रोऑइडिक ऍसिड, असे अनेक ऍसिड्स ते बनवतात, कारण ते आहेतच घेणारे. आणि हायड्रोजन तर गरीब विचार आहे, तयारच असतो कोणाची मदत करायला जगामध्ये. त्याचे इलेक्ट्रॉन पण ते असं नाहीये, ते बॉन्ड बनवतात त्याच्यावर, पण बॉन्डचा डॉमिनेशन कोणाकडे असतं, क्लोरीनकडे. असं आपल्या घरामध्ये पण असतं. आई आणि बाबांमध्ये कोणतरी एक असतो जो डॉमिनेटिंग असतो, तो जे म्हणेल ते घरामध्ये होतं. काही ठिकाणी आई, काही ठिकाणी बाबा. पण तुम्ही बघा, जे लोक ठरवणारे असतात ते कसे असतात, चिडके असतात, हट्टी असतात, कधी कधी मूर्खपणा करतात, पण दुसऱ्या समजदार माणसाला ऐकावं लागतं. चेक करून मग तुमच्या घरामध्ये असं कोण आहे. काही ठिकाणी दोघंही हट्टी असतात, दोघंही भांडकुदळ असतात, तर ते बॉन्ड कसे असतात, नेहमी हलते डुलते भांडणारे बॉन्ड असतात. बरोबर, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय कळलं, याला म्हणतात इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची शक्ती.
की यांच्याकडे खूप जास्त आहे. हा पूर्ण ग्रुप आहे हॅलोजन, हे सगळे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. कारण त्यांना एकच इलेक्ट्रॉन पाहिजे त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट करायला. आपण मग अशी फ्लोरीनचं स्ट्रक्चर बघितलं होतं, तर व्हॅलेन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन होते 7. ऑक्टेट बनवायला एकच पाहिजे. एकच इलेक्ट्रॉन पाहिजे आहे ना. हिसकावून घेतला, खेचून घेतला, भांडून घेतला, मारून घेतला, मारून टाकून घेतला तरीही चालतं, आपलं ऑक्टेट पूर्ण व्हायला. स्टेबिलिटी मिळवण्याकरता ते हे सगळं करतात. जसं आपल्या समाजामध्ये पण असे बरेच लोक असतात, स्वतःला त्यांना स्टेबिलिटी आयुष्यामध्ये हवी असते, ती मिळत नसते. काहीतरी प्रॉब्लेम असतात, काहीतरी गोष्टी कमी असतात, कधी फॅमिली प्रॉब्लेम असतात, कधी एज्युकेशनल प्रॉब्लेम असतात, कधी समाजाने असे काहीतरी अनुभव दिलेले असतात. मग मला हा अनुभव आलाय का, मग मी लोकांना का शांत बसू? गुंड होतात, डाकू होतात, काहीतरी गुन्हे करतात, स्वतःवरती अन्याय झालाय का, मग मी दुसऱ्यांवर अन्याय करतो, असे विचित्र विकृत विचार असतात. हे सगळे असे असतात. हे वाईट आहेत का सगळे? वाईट नाहीये. नॅचरली तसे आहेत. त्यांना एकच इलेक्ट्रॉन हवाय. गोड बोलून प्रेमाने बोलून तो नाही म्हणाला तर ते स्कोपच देत नाही. जायचा, अटॅक करायचा, इलेक्ट्रॉन घ्यायचा. बरोबर. सो हे सगळे हॅलोजन्स आहेत आणि हे सगळेचे सगळे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत. मग इकडून इकडे तुम्ही गेलात, तुमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते आणि ऑब्व्हियसली तुम्ही उजवीकडून डावीकडे उलटे गेलात, म्हणजे इकडून इकडे गेलात, नॉन मेटल्स कडून मेटलकडे, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होत जाते. म्हणजे मग काय वाढते? इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी वाढते. सोपं आहे की नाही? आता वरून खाली गेलात तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते का? वरून खाली गेलात तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते. या सगळ्याचं एक खाली मस्तपैकी आपल्याला एकत्रित चार्ट दिलेलं आहे. कुठे गेलं की काय होतं, कुठे गेलं की काय होतं. बघा, मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं होतं ते हे बघा. नवीन पिरियड मध्ये नवीन शेल ऍड होतो. अर्गॉन मध्ये किती आहेत? 1 2 3. पोटॅशियम, त्याच्या पुढचा आहे पोटॅशियम, त्याच्यामध्ये झाला चौथा ऍड. 4 शेल आहेत बघा. 1 2 3 4. पिरियड नंबर काय होता? 4 होता. अर्गॉन थर्ड पिरियड मधला शेवटचा एलिमेंट आहे. 2 8 8. त्याचे इलेक्ट्रॉन 8 आणि 8 झालं. ओके. चौथ्यातला पहिला पोटॅशियम शेल किती झाले? 4. व्हॅलेन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती आला? 1. मग व्हॅलेन्सी किती? 1. बरोबर. हा सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. हे मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं डाऊन द पिरियड काय होतं त्याचं एक्झाम्पल. आता खाली जाऊया. ठीक आहे. हा, प्रत्येक शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती असतात ह्याचा फॉर्म्युला आहे 2n². एन म्हणजे काय? नंबर ऑफ शेल. पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. कोणी सांगितलं? या फॉर्म्युलानुसार. दुसऱ्या शेल मध्ये ऑक्टेट जे म्हणतो आपण, कोणी सांगितलं? याच फॉर्म्युलानुसार. तिसऱ्या याच्यामध्ये कॅल्क्युलेट करा. 3 चा स्क्वेअर किती? 9. 9 इंटू 2 18. 4 चा वर्ग 4 चौक 16, 16 32. ही प्रत्येक शेल मधल्या इलेक्ट्रॉन्सची कॅपॅसिटी आहे की त्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसेल, किती इलेक्ट्रॉन बसेल, किती इलेक्ट्रॉन बसेल हे दिलेलं. बरोबर. आता पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल जे आपण मगाशी म्हणालो ते. बरं, एक इम्पॉर्टंट मुद्दा यात राहून गेला, व्हॅलेन्सी. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे खरं तर. त्याच्याकडे जाऊया आपण. बाकीचे मुद्दे आपण ऑलरेडी डिस्कस केलेले. बघा, तुम्हाला सांगते किती इंटरेस्टिंग आहे. त्यातला अर्धा भाग आपण ऑलरेडी इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर काढलं तेव्हा ऑलरेडी झाला होता. बाकी सगळं आता डिस्कस करूया. बघा, इकडे जे ग्रुप नंबर आहेत, ग्रुप नंबर 1 याची व्हॅलेन्सी आहे 1. ग्रुप नंबर 2 याची व्हॅलेन्सी आहे 2. मधले डी ब्लॉक एलिमेंट सध्या जाऊ देऊ आपण, ते वेगळेच असतात. त्याची मल्टिपल व्हॅलेन्सी असू शकते. ते ट्रान्झिशन त्यांच्यामध्ये मोकळे इलेक्ट्रॉन, त्याच्यामुळे ते वेगळे. 30 ग्रुप मध्ये व्हॅलेन्सी आहे 3. 14 ग्रुप मध्ये व्हॅलेन्सी आहे 4. 15 ग्रुप मध्ये व्हॅलेन्सी किती आहे? 3. 16 ग्रुप मध्ये व्हॅलेन्सी किती आहे? 2. 17 ग्रुप मध्ये परत व्हॅलेन्सी येते 1 आणि 18 ग्रुप मध्ये व्हॅलेन्सी आहे 0. हे सगळं काय बोलताय तुम्ही? कुठून आलं हे सगळं? सांगते. ज्या ऍटमच्या आपण मगाशी लिथियम काढला होता, लिथियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती होते? 1 होते. बरोबर. पहिली शेल 2 इलेक्ट्रॉन, दुसरी शेल 1 इलेक्ट्रॉन, असं काढलं होतं की नाही आपण? मध्ये मी न्यूक्लियस काढलेलं नाही आता.
समजा हा न्यूक्लियस, ठीक आहे. पहिले मी इलेक्ट्रॉन नाही काढला, तर हा एकच इलेक्ट्रॉन आहे की नाही. हा इलेक्ट्रॉन दिला की तो काय होईल, त्याची व्हॅलेन्सी होईल 1. असाच मॅग्नेशियम, ह्याच्या हा पिरियड कोणता आहे, याचा 13 पिरियड आहे, सॉरी 3rd पिरियड आहे, म्हणजे 3 शेल आहे. पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा काय आहे, 12. मग आपण लिहूया ना, 2 8 2. लिथियमचं आपण लिहूया 2 आणि 1. हे काय लिहिलंय मी, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलंय. वर इलेक्ट्रॉन असेल तर हा मी देऊन टाकला तर काय होईल, त्याचं ड्युप्लेट कम्प्लीट झालं बघा, स्टेबिलिटी आली. मॅग्नेशियमच्या बाबतीत 2 8 2, हे 2 इलेक्ट्रॉन जर मी देऊन टाकले तर काय होत आहे बघा, ऑक्टेट कम्प्लीट झालं. हा 2 नंबर म्हणजे काय आहे, त्याचा ग्रुप नंबर आहे. आता बोरॉन बघूया. बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही मला सांगा. 5 आहे, 5 2 आणि 3. मग 3 इलेक्ट्रॉन दिले, त्याचं ड्युप्लेट कम्प्लीट वगैरे होतं की नाही बघा. मग हा 3 इलेक्ट्रॉन देऊन टाकले. मग पुढचा आहे कार्बन. कार्बन इज अ स्पेशल केस. कार्बनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 4. व्हेरी 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 स्पेशल. 4 इलेक्ट्रॉन आहेत. ऑक्टेट बनवण्याकरता 4 ची कमी आहे. त्याच्याकडे ऑलरेडी 4 आहेत. 4 देऊ पण शकत नाही, 4 घेऊ पण शकत नाही. शक्य आहे का, एवढूसा ऍटम. 4 इलेक्ट्रॉन देऊन टाकले तर तो अनस्टेबल होईल. कारण काय होईल, त्याच्या प्रोटॉन्स ची संख्या आहे 6, बाहेर इलेक्ट्रॉन्स असतील 2. नाही, शक्य नाहीये, अनस्टेबल. आणि आतमध्ये 4 अधिक 2 म्हणजे 6 प्रोटॉन आणि वरतून घेतले 8 इलेक्ट्रॉन, म्हणजे ऑक्टेट कम्प्लीट करायला त्याने 4 जर घेतले तर काय होईल, 8 इलेक्ट्रॉन शेल मध्ये अनस्टेबल, नॉट हॅपी. म्हणून तो काय करतो, तो शेअरिंग करतो. कार्बन हा कोव्हॅलेंट बॉन्ड बनवतो, शेअरिंग करतो. पण म्हणून त्याची व्हॅलेन्सी किती आली, 4. पुढे आला नायट्रोजन. नायट्रोजनचे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहूया 2 आणि 5, बरोबर की नाही. 5 6 7. मी काय लिहिलंय, हा त्याचा ऍटॉमिक नंबर आहे ना, ऍटॉमिक नंबर तो इथे लिहिलाय. 5 आणि 2 7, 7 आहेत. आउटर मोस्ट शेल मध्ये 5 आहेत. तर 7 एकूण इलेक्ट्रॉन आहेत. पहिल्याच्यात 2 आहेत, पुढच्याच्यात 5 आहेत. तर मग ऑक्टेट कम्प्लीट करायला किती होतात, 3. मग हा काय करेल, 3 इलेक्ट्रॉन घेईल. 5 अधिक 3 किती झाले, 8. त्यांना आयुष्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत व्हॅलेन्स शेल मध्ये. पुढचं बघा ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर आहे 8. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल 2 आणि 6. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन. 6 अधिक 2 किती झाले, 8. म्हणून त्याची व्हॅलेन्सी 8. क्लोरीन आपण मगाशी बघितलं होतं, त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 9. वेगळे लिहिते 2 आणि 7. ऑक्टेट कम्प्लीट करायला त्याला पाहिजे एकच इलेक्ट्रॉन, म्हणजे ह्याची व्हॅलेन्सी झाली 1. ऑक्टेट मिळाला आणि हा आहे आपला फ्लोरीन. समजलं. म्हणजेच काय, तुमचा जो ग्रुप आहे तीच त्याची व्हॅलेन्सी आहे 14 पर्यंत. त्याच्यापुढे तुम्हाला कमी करायचंय. 1 2 3 4 4 3 2 1. सरळ 4 पर्यंत, उलट 4 पासून 1 पर्यंत, आणि 1च्या पुढे काय, 0. बरोबर. ही आहे व्हॅलेन्सी. तर तुमचा ग्रुप नंबर तुम्हाला त्या त्या ऍटमची व्हॅलेन्सी सांगतो. ही सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. कोणत्या ग्रुपमध्ये आहे तुमचा एलिमेंट आणि किती आहे, ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, इम्पॉर्टंट रेट आपल्या पिरियॉडिक टेबल. व्हॅलेन्सी झाली, आपण आताच बोललो. मग पुढचा मुद्दा काय आहे, ऍटमिक साईज. ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की तुम्ही जसं इकडून इकडे जाल तुमचा ऍटम छोटा होईल, वरून खाली जाल तुमचा ऍटम मोठा होईल, कारण नंबर ऑफ शेअर्स तुम्ही वाढवत जाताय. बरोबर. त्याच्याकरता आपल्याला काही एक्झाम्पल दिले, उलटी सुलटी दिले, तुम्ही यांना अरेंज करा आणि बघा हे पिरियॉडिक टेबल मध्ये कुठे आहेत. मग तुम्हाला त्यांच्या सायझेसचा अंदाज येईल. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे मेटलिक नॉन मेटलिक ऍट्रॅक्ट. ते मगाशीच बघितलं. लेफ्ट साईडला सगळे मेटल, राईट साईडला सगळे नॉन मेटल, आणि त्याच्यामध्ये आहेत ते आहेत मेटलॉइड्स. हे सगळं आपण सुरुवातीला बोललो होतो. बरोबर. झिगझॅग लाईन कोण आहे, मेटलॉइड्सची लाईन. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा बघा,
ह्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या गोष्टी एकदम मस्त दिलेल्या आहेत. डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस, वेन यू गो फ्रॉम लेफ्ट टू द राईट द ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस. इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, मग अशी तुम्हाला मी सांगितलं होतं, इथे फ्लोरीन होता जो काय आहे सगळ्यात इलेक्ट्रोनिगेटिव्ह, पूर्ण पिरियोडिक टेबल मधला सगळ्यात इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे फ्लोरीन, तो एकदम इकडे. नॉन मेटलिक, हे सगळे नॉन मेटल आहेत. डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटलिक, बरोबर आहे ना, इथे हे सगळे मेटल आहेत आणि हे सगळे पॉझिटिव्ह आहेत कारण ते मेटल आहेत, त्याच्यामुळे ते पॉझिटिव्ह आहेत. आता जसं वाढत जाते कारण त्यांचा ऍटम मोठा होत जातो. डिक्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटलिक कॅरेक्टर, वरती सगळ्यांचे मेटलिक मेटलिक कॅरेक्टर्स आहेत, खालच्या बाजूला सगळे नॉन मेटलिक कॅरेक्टर. तुम्ही खाली खाली जाणार असेल ते काय होतील, नॉन मेटलिक कॅरेक्टर वाढत जातात. इन्क्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटलिक, खाली खाली जाणार तर तुमचे मेटलिक प्रॉपर्टीज वाढतील, बरोबर. आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी पण वाढत जाते. पॉझिटिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याची कॅपॅसिटी, निगेटिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रॉन घेण्याची कॅपॅसिटी. ठीक आहे, हे सगळे पिरियोडिक टेबल मधले ट्रेट्स आहेत. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा होता ग्रुप 70, जो मी तुम्हाला मगाशी हॅलोजन ग्रुप म्हणून सांगितला होता. त्याच्यामध्ये कशा ग्रेडेशन म्हणजे हळूहळू बदल होतात ते बघा. फ्लोरीन सगळ्यात छोटा हॅलोजन, तो गॅस. दुसरा आहे क्लोरीन, हा पण गॅसच्या स्टेटमध्ये थोडा छोटा साईजचा असतो. मग आहे ब्रोमीन, ब्रोमीन इज अ लिक्विड. आणि मग आहे आयोडीन, आणि आयोडीनचे क्रिस्टल्स येतात. असं का होतं ते तुम्ही मला सांगायचे बाय लुकिंग ऍट द ॲटॉमिक मास नंबर. ह्या सगळ्यांचं वजन बघा, वजन. याच्यातच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर समजेल की वजनाचा कसा परिणाम होतो आणि यांच्या प्रॉपर्टीज कशा हळूहळू बदलत जातात. त्यांच्या स्टेट्सच बदललेल्या आहेत, सॉलिड टू लिक्विड टू गॅस. कारण वजन वाढलं, कारण साईज वाढली, ऍटम जड झाला, मोठा झाला. असे जड जड ऍटम एकत्र आले तर काय होणार आहे, डायॲटॉमिक मॉलिक्यूल येतो. म्हणजे दोन एकत्र आलेत, आयोडीन आयोडीन दोन्ही जड जड, मग काय होणार आहे, ते बदकन खाली बसतील, म्हणजेच काय होतील, ते सॉलिड होतील. ब्रोमीन ब्रोमीन जरा जरा जाडे जाडे आहेत, ते लिक्विड स्टेटमध्ये, आणि फ्लोरीन फ्लोरीन हलके फुलके हवेमध्ये असतात. सो वजनाचा परिणाम होतो आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टीज जस्ट वरून खाली खाली येतात, तुम्हाला खूप प्रॉमिनेंटली दिसतात. अशा पद्धतीने आपला हा धडा इथे संपला. पुस्तकात जी सगळी कन्सेप्ट आहेत, सगळ्या ज्या काही मुद्दे आहेत, ज्या काही कन्सेप्ट आहेत, त्या सगळ्या आपण डिस्कस केल्या, डिटेलमध्ये डिस्कस केल्या. डिरेक्टली आपण त्या बोललो, तुम्हाला त्या सगळ्या थेअरीमध्ये वाचता येतील. आपला धडा इकडे संपला. पुढच्या वेळेला आपण केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशनचा नवा धडा सुरू करू. आज आपण थांबू इकडे, पुढच्या वेळेला भेटू, तेव्हा नवा धडा सुरू करू. बाय बाय.